ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुका आज मतदान पार पडत आहे। पाहायला गेलं तर आज मतमोजणी आहे आणि कालच मतदान झालेलं आहे आणि सध्या ठाण्यातील वर्तकनगर थिराणी या विद्यालयाच्या या ठिकाणी मतमोजणी पार पडत आहे। पाहायला गेलं तर शिवसेना आणि भाजप असं या ठिकाणी सहकार पॅनल उभं राहिलेलं आहे आणि त्या सहकार पॅनलसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे खासदार बाळामामा असतील, त्यासोबत निलेश सांबरे असतील, तसेच या ठिकाणी हितेंद्र ठाकूर यांची भव्या हे देखील सोबत आहे सहकार पॅनल। मात्र परिवर्तन पॅनल हे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवलं जातं आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर आता शिवसेना भाजप आणि असे सर्व पक्ष मिळून सहकार पॅनल स्थापन करण्यात आलेलं आहे। यामध्ये 21 संचालकांपैकी 10 जागा ज्या ते बिनविरोध आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता ज्या उर्वरित जागा आहे त्याचं मतदान जे आहे ते काल पार पाडण्यात आलेलं आहे। 4027 मतदार आहे आणि त्यापैकी 97% काल मतदान झालेलं आणि 127 मतदार गैरहजर देखील राहिले होते। त्यामुळे पाहायला गेलं तर निवडणुकीमध्ये सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल आमने सामने उभे ठाकलेले आहे आणि याच ठिकाणी ठाण्यातील वर्तकनगर थिराणी या ठिकाणी पाहायला गेलं तर मतदान ज्यांनी केलेलं आहे ते देखील बाहेर आहेत आणि या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मतमोजणी ही काही तासाच्या नंतरच या ठिकाणी निकाल स्पष्ट होणार, दुपार देखील होऊ शकते। त्यामुळे नक्कीच ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या या निवडणुका ह्या पार पडत आहेत आणि ठाण्यात देखील वातावरण पाहायला गेलं तर उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येतं आहे आणि याच ठिकाणी सर्व मतदार जमा झालेले उमेदवार देखील आहेत। त्यामुळे नक्कीच कोणाचा पॅनल कशा प्रकारे येणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी कपिल पाटील यांनी या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरल्यामुळे त्यांचं पॅनल परिवर्तन कशा प्रकारे करणार तर सहकार पॅनल हे 100% निवडून येणार असं देखील या ठिकाणी शिवसेना भाजप हे सर्व पक्षी मिळून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी निकाल दुपारपर्यंत कसं स्पष्ट होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अजयसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।